देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संतश्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत कळस असणारे श्री तुकोबाराया तुकोबारायांच्या अभंग संहितेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच देव आपलासा करून घ्यायला सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय सांगतायत, आपुला तो एक देव करुणी घ्यावा। या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, तर आपल्याला एकच साध्य आहे की देव आपलासा करून घ्यावा। प्रत्येकाने देव आपलासा करून घेतला पाहिजे, कारण प्रत्येकाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ना, ते सुख फक्त आणि देवाजवळच मिळेल, त्याच्याशिवाय सुख दुसरीकडे कुठे नाही। म्हणून तेने विना जीवा सुख नोहे, म्हणून देव आपलासा करून घ्या। मग जर सुख नाही तर दुसऱ्या बाजूला काय हो सगळीकडे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। जर सुख नाही तर सगळीकडे दुःख आहे, आणि सगळीकडेच ते दुःख दुःखाने खचून भरलेला हा प्रपंच संसार आहे। आणि म्हणून जर सुख पाहिजे असेल तर देव आपलासा करून घ्या। नाही आदि अंती अवसान, त्याने कधी अगोदर मधी आणि अंती सुद्धा सुख दिलेलं नाही। तुकोबाराय म्हणतात, जर आपण देव आपलासा करून घेतला तर सुख तर मिळेलच, पण भगवान परमात्मा त्याचं स्वस्वरूप तुम्हाला आम्हाला प्रदान करेल। म्हणजे काय, अविनाशी स्वरूप, ज्याचा कधी विनाश होत नाही, ते स्वरूप तुम्हाला आम्हाला प्राप्त होईल। अविनाश करी आपुलिया ऐसे, आपुलिया ऐसे म्हणजे भगवान परमात्म्या सम, लावी मना पिसे गोविंदाचे, भगवान परमात्म्याच्या भजनाचं वेळ लागेल, नामस्मरणाचं वेळ लागेल, लावी मना पिसे गोविंदाचे। एवढंच नाही दादा, आपल्या प्रत्येकाच्या जन्माचं सार्थक कशामध्ये असेल तर एकमेव तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखल्या। म्हणजे काय, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे, म्हणजे भगवान परमात्मा याच जन्मात भेटला पाहिजे। ती ब्रह्मरूप अवस्था ती तुकोबाराय म्हणतात आम्ही भोगली, आम्ही त्या स्वरूपापर्यंत पोहोचलो, आमचं मरण सरलं, तुका म्हणे का मरणाची सरे, आणि आमची कीर्ती सुद्धा माघारी शिल्लक राहिली। आजही 700 वर्ष 750 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा या संत महात्म्यांची कीर्ती आजही आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचा जय जयकार आहे, ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव आहे। याचं एकमेव कारण काय असेल तर उत्तमची उरे कीर्ती मागे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा, भजन करा। हो, किम निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे जमले होतो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, कैलासवासी गंगा भागीरथी सुल्याबाई बाबूराव जाधव आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा आहे। आईंना आपल्यातनं जाऊन आज वर्ष पूर्ण होतं आहे, आणि या सगळ्या कुटुंबाने आईंच्या पुण्यस्मरणानिमित्त हा इतका सुंदर सोहळा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आईंच्या पश्चात अंजनाबाई फकीरा गायकवाड मुलगी, दिलीप बाबूराव जाधव मुलगा, उत्तम बाबूराव जाधव मुलगा, श्री संजय बाबूराव जाधव मुलगा, आणि त्यानंतर श्री दत्तात्रय, श्री शरद, श्री चिरंजीव दिगंबर आणि श्री सुनील माझ्या मते नातू, आणि श्री दर्शन नातू, हे सगळे नातू, मुलं मुली आणि त्यांच्यावर प्रेम करणारा हा उपस्थित सर्व नातेवाईक, परिवार, समाज, आपल्या सर्वांच्याच चरणावर मी नतमस्तक होईल। फार गोड नियोजन या ठिकाणी आज केलं आहे, दिगंबर भाऊच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा योग आहे, आणि उपस्थित सेवेसाठी तोलामोलाची सगळी सात संगत, आज काय वर्णन करावं, वाटत नव्हतं एवढे सगळे इथं भजने आपल्याकडे गोळा होतील, आहे की नाही। तरुण तडफदार सगळे यंग आहेत एकदम, म्हणजे आपलं उद्याचं भविष्य आहे, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा बरं एकदा।
एक पोशाख, टोपी, टाळ, शर्ट, पॅन्ट आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे की नाही. समाधान वाटतं की नाही बघितल्यावर. समाधान का वाटतं? दुसरी बाजू बघितल्यानंतर यांच्या समाधान वाटतं. आजच्या कलियुगामध्ये दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इतका व्यभिचार चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आपले नातू, आपले मुलं जर गळ्यात टाळ घेऊन उभे असतील तर मला वाटतं आपल्या देशाचं भविष्य फार उज्ज्वल आहे. हो, कारण कीर्तनकार सुद्धा तरुण तयार झालाय. भाऊ कीर्तनकार तरुण आहेत, गायक तरुण आहेत, वाजवणारे तरुण आहेत, सगळे तरुण मंडळी तयार झाले. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सगळे तरुण तयार झाले, पण शोकांतिका वाटते बसणारे ऐकणारे श्रोते मंडळी मात्र मध्ये त्यांच्यामध्ये तरुण मंडळी दिसत नाही. सगळे तरुण आहे पण ऐकणारा तरुण वर्ग नाही. फेट्यावाले, टोपीवाले, धोत्रावाले यांनी तो परमार्थ टिकून ठेवला. नाही नाही, हे परमार्थाचे आधारस्तंभ आहेच, दुमत नाही. खरा टिकवणारा परमार्थात खरा हे बुजुर्ग लोक आहेत, तुम्ही सगळे ज्ञानी तपस्वी. परंतु हे कोणाला तरी देऊन गेलं पाहिजे ना, पुढच्या पिढीला तरी हे देऊन गेलं तर ही टिकेल ना, ही परंपरा टिकेल. आणि म्हणून ही परंपरा फार मोठी परंपरा आहे आपली आणि आत्तापर्यंत शाबूत आहे. आणि मला वाटतं इथून पुढे सुद्धा जर अशी मंडळी टिकून राहिली तर वारकरी संप्रदायाला फार उज्ज्वल भविष्य आहे की नाही. कारण 100-150 वर्षापूर्वी तयार झालेले संप्रदाय आज जगभर प्रसिद्ध आहेत. 100-150 वर्षापूर्वी आत्ताचे ज्यांनी 100-150 वर्षापूर्वी आपला एखादा पंथ तयार केला, एखादा पंथ निर्माण केला आणि त्यांचा प्रचार सुरू केला, ते आज इंटरनॅशनल झाले. जगामध्ये अनेक देशांमध्ये त्यांचे मोठे मोठे आश्रम झालेत, जगामध्ये त्यांचा गौरव केला जातो. परंतु इतका जुना आपला 750 वर्षापूर्वीचा संप्रदाय अजूनही मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जास्त कोणाला परिचित नाही. काय कारण असेल तर तरुण मंडळींनी हा संप्रदाय आता पुढे नेण्याची गरज आहे. मागच्या मंडळींनी इथपर्यंत शाबूत ठेवला, तो विचार इथपर्यंत आणला. परंतु खऱ्या अर्थाने मला तरी वाटतं आपली ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हा जगाला तत्वज्ञान शिकवणारा, इतकी सामर्थ्य आणि ताकद ह्या ग्रंथांमध्ये आहे. जगाने डोक्यावर घेऊन नाचावं. शिकागोची धर्म परिषद भरली आणि सगळ्या जगातले धर्मगुरू त्या ठिकाणी उपस्थित झाले बरं का, सगळ्या जगातले. आणि आपल्या हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी उपस्थित होते. उपेक्षात्मक बुद्धीने पाहिलं, स्वामीजींना बोलायला संधी दिली नाही, दूर केलं. यांना काय बोलता येईल, हे काय त्यांचा धर्म सांगतील, म्हणून संधी दिली नाही. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, स्वामीजींना बोलायला संधी मिळत नाही. ठीक आहे, सगळ्यांचं ऐकून घेतलं. एवढंच नाही तर सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली आपला हिंदू धर्माचा पवित्र असा भगवद्गीता ग्रंथ खाली ठेवण्यात आला, अपमान करण्यात आला. हरकत नाही, स्वामीजी त्याला सुद्धा त्यांनी विरोध केला नाही. परंतु ज्यावेळी स्वामीजींना 2 मिनिटासाठी बोलण्याची संधी दिली, स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो म्हणत सगळा समाज जिंकला, टाळ्यांचा कडकडाट झाला. काय संस्कृती, जगाला भाऊ आणि बहीण मानणारी ही हिंदू धर्माची संस्कृती. आतापर्यंत तर कोणी कोणाला भाऊ म्हटलं नाही, आतापर्यंत कोणी कोणाला बहीण मानलं नाही. परंतु ही भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की सगळ्यांनाच भाऊ आणि भावाची उपमा देतात. आणि स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. उपेक्षात्मक बुद्धीने का होईना तुम्ही माझ्या देशाचा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली ठेवला. आता मला वेगळं सांगायची गरजच ठेवली नाही, मला वेगळं काही सांगायची तुम्ही गरजच ठेवली नाही. तुमच्या कृतीमधून तुम्ही दाखवून दिलं, तुमच्या कृतीमधून तुम्ही दाखवून दिलं की जगातल्या सगळ्या धर्मग्रंथांना आधार जर कोण असेल तर माझ्या देशाचा धर्मग्रंथ भगवद्गीता हा आधार आहे. कारण पाया जर पक्का असेल तर कितीतरी मोठी इमारत त्या ठिकाणी बांधता येते, आणि जर पायाच कच्चा आहे तर इमारत सुद्धा ढासळायला वेळ लागत नाही. आणि म्हणून माझा धर्मग्रंथ जर थोडा मी बाजूला काढला ना, जगातले सगळे धर्मग्रंथ धडाधड खाली पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझा आधार, जगाला आधार आहे असा माझा भगवद्गीता ग्रंथ आहे.
आणि सनातन वैदिक धर्म आपला हा मी तर म्हणतो दादा सगळ्या जगामध्ये कोणत्याही धर्माचा तुम्ही अभ्यास करा, वाईट कोणताच धर्म शिकवत नाही, परंतु खऱ्या अर्थाने संस्कृती परंपरा आणि आपले मूलभूत आधार जर कोणते असतील जगण्याचे तर हे फक्त आपल्या धर्माच्या ग्रंथामध्ये आहेत, आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. आणि अशा आपल्या पवित्र धर्मामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो दादा. ही संस्कृती हे टिकवणारे पुढे यांना पुढे शिकल्यानंतर हे तुमच्या पुढे उभे राहणार आहेत. आणि तुम्हाला जो आनंद होतोय ना आज यांच्याकडे बघून हे मला वाटतं वर्ष 2 वर्ष जास्त जगू आपण याचं संकेत आहेत बरं का. मुलगा व्यसनी निघाला तर आईबापाचं वर्ष 2 वर्ष आयुष्य कमी होईल, पण तोच वारकरी निघाला ना मला वाटतं घरातली माणसं 2 दिवस जास्त जगतील. कारण तो जे संस्कार त्याच्यावरती आपण केलेले आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होईल. या ठिकाणी आमचे यमा बाबा आहेत, सुंदर विना आज त्यांनी घेतलेला आहेत, देवडे बाबा आहेत, आमचे नाना ते उभे आहेत, माऊली उभे आहेत आणि त्यांच्यासोबत सगळे तिथले गावातले मी तर म्हणतो सगळेच वारकरी बालगोपाळ ते घेऊन आलेत. बाबांच्या चरणावर नतमस्तक. मृदुंगाची साथ ज्यांची आज आपल्या कार्यक्रमाला आहेत, सुंदर वादक, आपल्या परिसराचं वैभव असणारे वैभव महाराज तळेगावकर, त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो. भूषण महाराज, वेद व सगळे रोकडे कंपनी, आमचे गुरुतुल्य छबा बाबा अण्णा आहेत, माऊली आहेत, केशव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझे गुरुतुल्य बाबाजी महाराज न्यारकर या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांच्या चरणावरती नतमस्तक. दादा आज भाऊंसोबत आलेत, त्यांचेसुद्धा आभार. आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे बरं का. आज कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजे आज ज्यांना जोग महाराज संस्थेने वारकरी चालींसाठी पुरस्कार दिलेला आहे असं व्यक्तिमत्व जर आपल्या जिल्ह्याचं कोणतं असेल, महाराष्ट्रातलं एकमेव व्यक्तिमत्व वारकरी चालींसाठीचा पुरस्कार आदरणीय गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार रोहिदासजी महाराज मते नाशिककर, खास नाशिकवरून आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंच्या मुखातून आता उरलेल्या वेळेमध्ये अनेक गोड गोड चाली आपल्याला ऐकायच्या आहेत. उपस्थित अनेक भजनी मंडळ या ठिकाणी खाली बसले आहेत, उभे सुद्धा आहेत. मला नक्की खात्री की तुम्ही आज माझ्यापेक्षाही जास्त भाऊंना ऐकायला आलेले आहेत, कारण नावाने ऐकायला येणारी मंडळी आहेत. आणि म्हणून भाऊ माझा आग्रह होता की आज तुम्हाला या ठिकाणी भरपूर दिवसांपूर्वी भाऊंना सांगितलं आहे, त्यामुळे भाऊ उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे दीपक भाऊची, आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्यामुळे उरलेल्या 1.5 तासाच्या वेळेमध्ये या अभंगाच्या दृष्टिकोनातनं सुंदर असं चिंतन आपल्याला ऐकायचं आहे. फक्त विनंती एवढीच आहे, जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठाला विठाला शास्त्रामध्ये 3 प्रकारचं जीवन सांगितलं दादा. कर्मप्रधानम साधू जीवनंतो. 3 प्रकारचं जीवन, कर्मप्रधान, भोगप्रधान. कर्मप्रधान जीवन आहे साधूचं, भोगप्रधान जीवन आहे पशुपक्ष्यांचं, आणि 3रं जीवन महत्त्वाचं तुमचं आमचं विचारप्रधानम नृवजीवनंतो यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात्. पहिलं सांगितलं कर्मप्रधान जीवन, साधूने कर्म करावी. शास्त्र म्हणतं काय, साधूने कर्म करत राहावी, कर्मप्रधान जीवन जगावं, कारण साधूची कर्म ही समाजासाठी आदर्श असतात. साधूची चांगली कर्म समाजासाठी आदर्श असतात, कारण समाज हा कोणाच्या मागे चालतो, आपण कोणाच्या मागे चालतो, साधू पुढे जातो आणि आपण त्यांच्या मागे चालतो. का बरं? कारण आम्हाला खात्री नाही, आपल्याला ठामपणे माहिती की आमचा मार्ग चुकणार नाही, कारण जे मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते सेनेची पंथे चालू जाता न पड गुंता कोठे काही. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते सेनेची पंथे चालू जाता न पड गुंता कोठे काही. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते सेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही.
मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग दावणी गेले आधी यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण चालावं ही त्यांची अपेक्षा आहे तळमळ आहे अंतकरणापासून कळकळ आहे की संतांची काय आपण जो मार्ग दिलाय समाजापुढे समाजाने त्या मार्गाने चालावं छाती टोकून सांगतात बरं का संत तुम्ही याच मार्गाने चला याच मार्गाने चला कारण या मार्गाने आल्यानंतर तुमचा रस्ता चुकू शकत नाही कारण कधी पण आपण कुठल्या रस्त्याने चाललोय हे फार महत्वाचं आहे जर यथोचित ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपला रस्ता चुकता कामा नाही कारण वर्म चुकलं तर फेरा पडल्याशिवाय चुकलिया वर्म फेरा पड चुकलिया वर्म फेरा पड चुकलिया वर्म फेरा पडे चुकलिया वर्म फेरा पडे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे चुकलिया वर्म फेरा पडे शेवटची चुकलिया वर्म फेरा पडे चुकलिया वर्म फेरा पडे वर्म चुकलं तर सगळा फेरा पडतो बरं का आहे की नाही म्हणून रस्ता चुकता कामा नाही आणि आपल्याला माहिती ज्ञानोबराया तुकोबराया नाथ बाबा सकल संत मांदियाळ्यांनी जे रस्ते दाखवले ना त्या रस्त्याने गेल्यानंतर चुकू शकत नाही दुसऱ्या कोणाच्या मागे गेले तर सांगता येत नाही जन्म वाया जाईल परंतु ज्ञानोबरायांच्या मार्गाने गेलो आणि जन्म वाया गेला ऐसा कोणी देखील असा शोधूनही सापडणार नाही ज्ञानोबराय तुकोबरायांनी ज्या मार्गाने सांगितलं ना आणि त्या मार्गाने गेल्यानंतर जीवनाचं अधपतन झालं नाही हो अधपतन कसलं जीवनाचा उद्धार होण्याची ताकद त्यांच्या मार्गाने आहेत त्यांच्या मार्गामध्ये आहेत आणि म्हणून म्हणतायत ना यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची आहे की नाही यारे लहान थोर सगळ्यांनी या लहानांनी या थोरांनी या ती भलती नारिया नरिया करावा विचार या आणि विचार करा काय करावा विचार की आपला उद्धार होईल की नाही हा विचार करा काय करा हा विचार करा आणि म्हणून कर्मप्रधान जीवन साधूचं बरं का साधूने कर्म करावी कारण जर साधूचा पाय घसरला मी जाणीवपूर्वक बोलतो दादा तर समाज बिघडायला वेळ लागणार आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून चाललोय आणि त्यांनी जर मार्ग चुकला तर समाज बिघडायला वेळ लागणार नाही आणि म्हणून साधूच्या मार्गाने आपण चालावं यासाठी गुरु सुद्धा तसा बळकट करावा आहे की नाही गुरु करावा बळकट गुरु केलं पाहिजे त्याचं मनगड धरता आलं पाहिजे एवढं सामर्थ्य गुरुजवळ पाहिजे सद्गुरुपाशी पाहिजे आणि म्हणून कर्मप्रधानम साधू जीवनंतो दुसरं जीवन ऐका दादा आता भोगप्रधानम पशु जीवनंतो पशुचं जीवन सांगितलं भोगप्रधान पशु फक्त भोग योनी आहेत पशु फक्त भोग भोगतात त्यांना त्याच्या पुढे काही काय प्रमाणे बाबा पशु काय पाप पुण्य जाणत उत्तम मध्यम भोग भोगिते पशु काय पाप पुण्य जाणती पशूंना पापही कळत नाही पशूंना पुण्यही कळत नाही आणि म्हणून उत्तम मध्यम भोग भोगिते उत्तम मध्यम प्रकारची भोग भोगतात आपलं जीवन कार्य संपवतात म्हणून त्यांना विशेष काही आहे का त्यांना विशेष आपल्या समाजामध्ये जेवढं मनुष्याला प्राधान्य आहे जेवढं मनुष्य योनीला किंमत आहे तेवढी पशूंना नाही आहेत ना आहे की नाही त्यांच्याकडे जर विशेष बुद्धी असती तर ते समाज आपल्या पुढे सुद्धा पशु गेले असते परंतु तरी सुद्धा नाना असं वाटतं कधी कधी की पशूंमध्ये सुद्धा काही इतके चांगले गुण आहेत की ते या माणसामध्ये सुद्धा नाहीत इतके चांगले गुण पशूंमध्ये आहेत 2-3 जर उदाहरण द्यायचे झाले ना तर सुंदर असा पाऊस पडतोय ऐका सुंदर पाऊस पडतोय आणि मोराने पिसारा फुलवलाय काय मोराने पिसारा फुलवलाय आणि थुई 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 तो मोर नाचतोय ते दृश्य डोळ्यांना इतकं आनंद देऊन जातं दादा इतका आनंद वाटतो त्या मोराकडे बघून इतका आनंद वाटतो
की त्याने पिसारा बंद करूच नाही, हा पाऊस बंद होऊच नाही, आणि मी फक्त आणि फक्त हे दृश्य बघत राहावं. इतकं सुंदर ते नयनरम्य दृश्य असतं, आहे की नाही? बघावं वाटतं की नाही? जर त्या मोराच्या जवळ आपल्याला एखाद्याला समजा चांगला दिसणारा, नाकी डोळी सुंदर आणि छान मेकअप केला आणि त्याच्याजवळ आपण त्याला उभं केलं, महाराज तुम्ही मला सांगा प्रामाणिकपणे, तुम्ही कोणाकडे बघालो? कुठे बघाल माता माऊलीने? तुम्ही मोराकडे बघाल की ते मेकअप केलाय त्याच्याकडे बघाल? मोराकडेच बघू ना, कारण आपल्याला खात्री नाही माहिती की आता याला परत मेकअप करता येईल, याला परत बघता येईल. पण या मोराने जर तो पिसारा बंद केला तर माहिती नाही यानं परत कधी आपल्याला दिसेल. त्याच्याकडचा चांगला गुण आहे, भगवंताने त्याला सौंदर्य दिलेलं आहे की नाही? गुण चांगला आहे ना? हां, मोराच्या ठिकाणी इतका सुंदर गुण आहे. कोकिळेचं कुयू कुयू गाणं ते काय सुरू झालं ना तर कानाला इतकं मधुर वाटतं ऐकायला कोकिळेचा आवाज, की बंदच होऊ नये या कोकिळेचा. आपल्याकडे जर कोणी गाणं म्हणायला लागलं का आपण त्याच्यावर धावून जातो, अय काय डाच चाललंय तुझं, बंद कर जरा, ते ऐकायला सुद्धा गोड वाटत नाही. आणि कोकिळेचा गोड आवाज आपल्याला किती ऐका वाटतो, किती ऐका वाटतो. इतका गोड आवाज आहे की नाही? भारतरत्न लता दिदींना सुद्धा उपमा दिली होती नाना. कोणाची? गान कोकिळा. कोकिळेची उपमा दिली होती, गान कोकिळा. काय म्हणायचे मला सांगा? कोकिळेला लता दिदींची उपमा आहे का? लता दिदींना कोकिळेची उपमा आहे? ऐकताय तुम्ही सगळे? कोणाला कोणाची? लता दिदीला कोकिळाची उपमा. लता दिदींना कोकिळेची उपमा आहे. लता दिदी कशा गातात? कोकिळे सारख्या गातात. कोकिळे सारख्या गातात. ज्यांना भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार ज्यांना देण्यात आला अशा व्यक्ती कोकिळे सारख्या गातात. त्यांच्या पुढे कोकिळा श्रेष्ठ आहेत. इतकं गोड गाणं आहे तिचं. चांगला गुण आहे का वाईट गुण आहे? श्वान माहिती तुम्हाला? श्वान कुत्रा किती चांगले गुण आहे माहिती त्याजवळ. भाऊबंदकीच्या बाबतीत सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण जर कोणाचं असेल तर हे श्वानांचं आहे. संकट येऊ द्या फक्त आपल्या भाऊबंदावर, धावून जातात, एकत्र होतात, लढून जातात. फक्त आवाज आला पाहिजे खालच्या आळीतनं की 4 गल्ल्या वरंडून बरोबर तिथं हायच हजर. इतकं त्यांची एकी. एवढंच नाही, पोलिसांकडे पथक आहे, श्वान पथक. आर्मीमध्ये पथक आहे, श्वान पथक, जे पोलिसांना सापडत नाही तिथे कुत्रा सापडून देतो. एवढंच नाही, विद्यार्थ्यांना सुद्धा 5 लक्षणं शास्त्रामध्ये सांगितले, त्याच्यामध्ये श्वान निद्रा सांगितली. श्वान निद्रा. झोप कशी पाहिजे? श्वानासारखी झोप पाहिजे. मला सांगा, चोर आल्यानंतर इंग्लिश कुत्रे नाही बरं का, गावठी कुत्रे. जर चोर आले तर सगळ्यात आधी कोण उठतं? कोण जागा करतं सगळ्यांना? कुत्र. चांगला गुण आहे ना त्यांच्याजवळचा. 5 लक्षण सांगत असताना शास्त्राने एक सुभाषित दिलं. काकचेष्टा बकप ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहार गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं काकचेष्टा, कावळ्यासारखी नजर पाहिजे. बकप ध्यानम, बगळ्यासारखं ध्यान पाहिजे. श्वान निद्रा, श्वानासारखी झोप पाहिजे. तथैवच. चौथं सांगितलं बरं का, अल्पहार. अल्पहार म्हणजे काय? अल्प खाल्लं पाहिजे, आहे की नाही? आणि 5वं लक्षण सांगितलं गृहत्यागो, घराचा त्याग केला पाहिजे. विद्यार्थ्याने काय? घराचा त्याग केला पाहिजे. विद्यार्थी पंचलक्षणम. किती सुंदर लक्षणं सांगितली. ही 5 लक्षणं जर पाळली ना दादा, तर मला वाटतं विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कावळ्यासारखी नजर, बारीक. शिकवताना शिक्षकाकडे कावळ्यासारखी नजर पाहिजे, आहे की नाही? ज्याचं बारीक लक्ष असतं त्याला घरी काहीच करायची गरज राहत नाही. ते पोर चांट असतं, एकदम हुशार असतात. असं हे 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एकाला कितीही सांगा, म्हणजे त्याहूनही दगड बरे देवा असं असतं काही काही. तुका म्हणे बुद्धी बुद्धी जड. तुका म्हणे ज्याची बुद्धी तुका म्हणे बुद्धी तुका म्हणे आईसी, बुद्धी ज्याची जड त्याहूनही दगड बरे देवा. किती सांगा, किती सांगा, सांगकामी असतात. कितीही सांगा, समजत नाही. स्वतःच्या बुद्धीने करता येत नाही. आणि दुसरं असतं, एकदा सांगितलं, एकदा ऐकलं की बस फिट डोक्यामध्ये, पण सांगायची गरज नाही. त्याला म्हणतात त्याची नजर असते कावळ्यासारखी, बुद्धी असते बगड्यासारखी. ते बगडं पाण्यावर कधी बसतंय आणि कधी त्या माशाचं भक्षण करतंय सांगता येत नाही. त्या माशाला वाटतं मला कोणी काहीतरी खायलाच टाकलं का काय. ते हळूच येतं तिथपर्यंत,
ते लगेच झडप घालतो तो बगळा आणि माशाचं भक्षण करतो. इतकं शांत बसतो, समजत सुद्धा नाही. असं ध्यान पाहिजे विद्यार्थ्याचं. इतकं शांतपणे एक 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 अक्षर वेचायचे त्याला आणि बुद्धीमध्ये साठवायचे. त्याला खरा विद्यार्थी म्हणतात. तिसरं सांगितलं लक्षण काय? श्वान निद्रा. झोप आवरली पाहिजे. झोप काहींची सकाळ 9 वाजता होते. महाराज वैभव महाराज किती वाजता? सकाळ 9 वाजता. काही शाळेत जायच्या टायमाला उठतात 10 मिनिटं आधी. आणि काही रात्री 12-1 पर्यंत जे मोबाईलमध्ये असतात त्या विद्यार्थ्यांचं तर काय सांगूच नाही दादा. इथं त्यांना दिवसही कळत नाही, रात्री कळत नाही, भरकटून गेलेलं असतात. अशांसाठी नाही. श्वान निद्रा. थोडीशी जरी चुणूक लागली ना तरी तो श्वान जागा होतो, कुत्रा जागा होतो. चांगलं लक्षण आहे त्याच्यामधलं ते. तशी झोप पाहिजे माणसाची, आहे की नाही? तथैवच अल्पाहार. अल्पाहार का घ्यायचं? जर जास्त खाल्लं तर बुद्धी काय होते? जड पडते, स्थूलता येते आणि त्याच्यामुळे निद्रा येते, झोप लागू शकते. झोप विद्यार्थ्यासाठी घातक आहे आणि म्हणून अर्ध्या पोळीची जागा ठेवायची बरं का पोटात. आपलं तसं नसतं, आपलं 2 जास्त असतात. आवडता पदार्थ असला ना मग काय सांगायचं, आहे की नाही? अल्प आहार असला पाहिजे विद्यार्थ्याचा. विद्यार्थी पंचलक्षणम. आणि म्हणून ही सगळी लक्षणं सांगितली विद्यार्थ्यासाठी. परंतु आपल्यासाठी काय हो दादा? भोगप्रधानम पशुजीवनम. तो पशूंची लक्षणं सांगत असताना पशूंनी भोगप्रधान योनी आहेत. आणि तिसरं जीवन तुमचं आमचं सांगितलं आहे का? विचार प्रधानम ध्रुवजीवनंतो यस्मिन प्रधानम तत्तदेव कुर्यात. तिसऱ्या प्रकारचं जीवन सांगत असताना म्हणतायत की विचार प्रधान जीवन जे आहे ना ते मनुष्याचं आहे. माणसाने विचार केला पाहिजे. मनुष्य आणि विचार प्रधान जीवन जगणारी योनी आहेत. मनुष्याच्या अंगी विचार बुद्धी आहे, विचार क्षमतेचं त्याच्याकडे वेगळं नॉलेज आहे. त्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करता येऊ शकतो, सारासार विचार करता येऊ शकतो. चांगलं वाईट कळतं, पाप पुण्य कळतं, सगळ्या गोष्टी माणसाला समजतात आणि ते विचारही करता येतात. परंतु विषय असा आहे दादा, चांगलंही कळतं वाईटही कळतं, परंतु जाणून बुजून माणूस विचारपूर्वक वाईटही करतो आणि विचारपूर्वक चांगलं सुद्धा करतो. बरोबर आहे की नाही? विचारपूर्वक आपण कधी कधी एखाद्या गोष्टीतून जर फायदा असेल तर वाईट गोष्ट करायला सुद्धा माणूस तयार होतो. आणि चांगली गोष्ट असेल, माहिती याच्यातनं पुण्याचं काम आहे, परंतु हां पुण्याचं आहे ना, चला हे सुद्धा आपल्याला करायचं आहे बरं का, तेवढंच पुण्य होईल, आपल्या नातपंथांना आशीर्वाद मिळतील. म्हणजे पुण्याच्या ठिकाणी सुद्धा माघारी माणूस राहत नाही. आणि पापाची फक्त संधी मिळू द्या दादा, संधीमुळं माणूस फक्त थांबलाय. संधी मिळाली की माणूस फक्त बघा ना दादा, एखादा पोलीस खातं भ्रष्टाचारी असं म्हणतो लोक. काय म्हणतात? पोलीस खातं काय भ्रष्टाचारी, करप्शन, करप्टेड. कुठपर्यंत माहिती का? जोपर्यंत घरात पोलीस होत, घरामध्ये जोपर्यंत पोलीस होत नाही, आहे की नाही, तोपर्यंत भ्रष्टाचारी. एकदा की घरात झालं बस चालू होऊन जातात, आहे की नाही? म्हणजे काय? संधीच्या अभावी आपण सज्जन आहे. काय? संधीच्या अभावी सज्जन आहोत. संधी मिळाली की प्रत्येक जण आपलं आपलं कर्तव्य पार व्यवस्थितपणे पाडत असतात, आहे की नाही? तसं नाही दादा, विचार केला पाहिजे. विचार प्रधानम ध्रुवजीवनंतो. माणसाने विचार करावा. संतांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रत्येक क्षणाला माणसाने विचार केला पाहिजे. हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाची करावा विचार, क्षणोक्षण करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. जय हो. रवया पार सिंधू, रवया पार भव सिंधू, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. रवया पार भव सिंधू, रवया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला मनुष्याने विचार केला पाहिजे. कोणता विचार? हा भवसागर तरुण जाण्याचा विचार मनुष्याने प्रत्येक क्षणाला करावा. विचार करता येतो तुम्हाला आम्हाला, आपण करत नाही का? सतत विचार करणारी बुद्धी आपली,
कायम आपण विचार करत असतो. मनुष्ययोनी ही विचारशील आहेत. कायम आपल्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात, आहेत की नाही? हजारो विचार दिवसभरामध्ये आपल्या मनातून येतात जातात येतात जातात. परंतु हे विचार करत असताना सार्थक विचार आणि निरर्थक विचार अशा दोन प्रकारचे विचार आहेत बरं का. काही विचार असे मनामध्ये येतात की त्यांचा कुठेच ताळमेळ लागत नाही. कशाचाही विचार करत बसतो आपण, कशाचाही. निरर्थक, ज्याच्यातनं काही फायदा नाही असे विचार. तुम्ही तुमचे आत्मपरीक्षण करू शकतात. बघा, मनाला विचारा कितीतरी हजारो विचार येतात मनामध्ये, परंतु मोजके काही कामाचे विचार असतात आणि काही उगीच चाललंय काहीतरी, उगीच इतकं त्याच्यामध्ये मग्न होऊन जातं की स्वतःचं भाने राहत नाही. इतकं विचार करतो. साधी गोष्ट आहे दादा, जे निरर्थक आहे, जे काहीच कामाचे नाही, ते करण्यात काय फायदा आहे? सार्थक विचार मनुष्याने केला पाहिजे. नामधारा कंठी विठोबाचे, नामधारा कंठी विठोबाचे, नामधारा कंठी विठोबाचे, नामधारा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा उठी, नामधारा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार एकमेव आहे, नामधरा कंठी विठोबाचे. भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केलं पाहिजे. हा विचार सारा सार आहे, सार्थक आहे, आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. आणि आपल्या जीवनाचं कल्याण करणारा विचारच आपण मात्र करायला तयार नाही. वाटतं प्रत्येकाला माझाही उद्धार व्हावा, भगवान परमात्मा मला सुद्धा भेटावा, सगळ्यांना वाटतं. पण फक्त वाटण्यात काय अर्थ आहे? मला सांगा, इथं एवढे सगळे तुम्ही कायम विचारत असतो बरं का, मला सांगा, इथं कोणाकोणाला देव आवडतो? सांगा, देव कोणाकोणाला आवडतो? हात वर करा. सर, देव आवडतो का तुम्हाला? कोणाकोणाला? सगळ्यांना आवडतो. लिंबाखाली, ओट्यावर, केतन दादा देव आवडतो? देऊ दादा देव आवडतो का? सगळ्यांना देव आवडतो. माता माऊलींनो, तुम्हाला सगळ्यांना आवडतो. वा, सगळ्यांना. तुम्हाला खांगड साहेब, सिस्टीमवाले, तुम्हाला सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला देव आवडतो म्हणून इथं आहे की नाही का? सगळ्यांना देव आवडतो भाऊ, इथं सगळ्यांना देव आवडतो. किती चांगली गोष्ट आहे, हायच आहे, खरंच आहे. देव आवडणं किती चांगली गोष्ट आहे, आणि तो आवडलाच पाहिजे. देव नाही आवडला तर काय आवडायला पाहिजे दुसऱ्या माणसाला? देव आवडला पाहिजे. देव आवडतो आणि तो सगळ्यांना आवडतो, हे विशेष आहे. जेणेकरून तुम्ही कीर्तनाला आलात याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना देव आवडतो. ऐका बरं का, तुम्ही सगळे इथे एवढे चांगलं ऐकतायत याचा अर्थ तुम्हाला देव आवडतो. तुमचे चेहरे सांगतायत सगळ्यांचे की तुम्हाला किती देव आवडतो. खरंच तुम्हाला सगळ्यांना देव आवडतो. मला फार आनंद वाटला. आता मला सांगा, तुम्ही सगळे एवढे देव आवडतात असं म्हणतात, देव आपल्या घरी यावा असं कोणाला वाटतं? मग ऐका बरं का, देव आपल्या घरी यावा कोणाला वाटतं? तुम्ही हसतायत म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की देव आपल्या घरी आला पाहिजे. बरं, आला देव, काय मागालो देवा? काय मागाल? अरे भाऊ, काय मागाल? काय? 2 बेस 2 टप अजून वाढवायचे? काय बघा, काय मागाल आपण? प्रत्येकाचं मागणं वेगवेगळं असेल. जाऊ द्या, तुम्ही वैयक्तिक काही मागा, मला काय त्याच्याशी काही दुमत नाही बरं का. देव आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला वाटतं. देव घराला भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घराला. जगाचा मालक भगवान परमात्मा जर आपल्या घरी आला तर मला वाटतं देवाची
किती किती नित्य त्या ठिकाणी, किती मनापासून त्या ठिकाणी देवाचा सत्कार आणि आदरातिथ्य करू आपण. किती मनापासून करू. जगाचा मालक आपल्या घरी येतोय, किती आनंद आहे. देव घरी येईल बर का, आणि येतो. मीराबाईच्या घरी आला नाही का, शबरी मातेच्या कुटीमध्ये आला नाही का, तुकोबरायांकडे आला नाही का, ज्ञानोबरायांना समाधीला घेऊन जायला आला नाही का. मग देव येतो की नाही. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हा वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या संत संत सज्जनांमध्ये राहण्यामध्ये देवाला जितका आनंद आहे ना, तेवढा वैकुंठ सुद्धा नाही. म्हणून देव सुद्धा या संतांमध्ये येऊन राहतो, इतकं त्याला आनंद वाटतो या ठिकाणी. ऐका दादा, देव आपल्या घरी आला तर आपण देवाचा आदरातिथ्य करू. फार विशेष आदरातिथ्य असेल, मनापासून असेल, प्रामाणिकपणे असेल, आत्मीयतेने असेल, कळकळीने असेल. एवढंच नाही तर आपल्या डोळ्यातनं आनंदाश्रू सुद्धा येतील की जगाचा मालक आपल्या घरी येतोय. भरभरून आशीर्वाद मागू देवाकडे आपण. देव आवडतो, देव घरी आला असं सुद्धा वाटतं पाहिजे सगळ्यांना. देव यावा असं सुद्धा वाटतं. पण मला सांगा ना दादा, आता देव आवडतो, देव घरी यावा असंही वाटतं. आपण देवाला आवडतो याच्यात विशेष काय हो. आपल्याला देव आवडतो याच्यात विशेष काही नाही. आपण देवाला आवडतो का हे विशेष आहे. देव काय आवडतो म्हणायला काय लागतं. देव मला आवडतो काही नाही विशेष. प्रत्येकाला आवडतो, पण देवाला आपण आवडतो का हे महत्वाचं आहे ना. देवाला आपण आवडलो पाहिजे. मला सांगा, देव आवडतो, देव घरी यावा वाटतं. आता खरंच मनापासून उत्तर द्यायचं बरं का सगळ्यांनी. मला सांगा सगळ्यांनी, कोणाकोणाला असं वाटतं दादा की आपण देवाच्या घरी जावा. सांगा सांगा, आपण देवाच्या घरी जावा असं कोणाकोणाला वाटतं. आपण देवाच्या घरी जावा असं कोणालाच वाटत नाही का. देव आवडतो, किती मनापासून तुम्ही उत्तर दिलं आवडण्याचं, घरी येण्याचं. आता मला सांगा ना, कोणाकोणाला वाटतं देवाच्या घरी जावा. नाही नाही, तुम्ही बोलत का बरं नाही. कोणालाच वाटत नाही. वाटतं प्रत्येकाला जावं लागलं म्हणतात ते. तुम्ही कितीही नाही म्हटले तर ते आपल्या हातात नाही दादा. नाही नाही, हे आपल्या हातात नाही. कोणीच अमर पलंग घेऊन जन्माला आलेला नाही. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. राजालाही जावं लागतं, रंकालाही जावं लागतं. आणि येथे नाही बूर आले अवतार, येथे नाही बूर आले अवतार. निरते पामर जीव कीर्ती, निरते पामर जीव कीर्ती. आले अवतार, एरते पामर जीव किती. एवढंच नाही, आपल्यातले सगळे गेले आतापर्यंत. आपल्यातलं कोणी शिल्लक राहिला का. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत
तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू आज बाप म्हसना गेला देखत देखत तू पण तू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही तोही तैसा झाला. जर सगळे निघून गेले आपलंही तेच होणार आहे. जमीन आहे तिथंच आहे मालक जाणार आहे. घर आहे तिथंच आहे मालक जाणार आहे. शरीर नाशवंत आहे दादा. हे नासकय सडकय कुचकय एक दिवस हे शरीराची होय माती 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 कोणी येते सांगाती कोणी सांगाती शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी येते सांगाती कोणी येते सांगाती शरीराची होय माती शरीराची शरीराची होय माती. या शरीराची माती होणार बरोबर की नाही. सगळ्यांना जायचं दादा. कोणत्याही धर्मात जन्म घ्या कोणत्याही जातीत जन्म घ्या आणि कोणत्याही योनीमध्ये जन्म घ्या सगळ्यांना जावं लागतं. प्रत्येकाला जावं लागतं. मग जर सगळ्यांना जायचं आहे तर जन्माला आलो कशासाठी याचा विचार केला पाहिजे की नाही. इतका सुंदर नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जर दिला आउट हात का मानव देह आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया उठ हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया जो सुख से सोया काय सांगावं आता. जे सुखाने म्हणजे दादा जेव्हा कष्टाचं वय असतं ना तेव्हा कष्ट केले पाहिजे. त्या वयात जर सुखाने झोपायची जर अपेक्षा करू तर मला वाटतं भविष्य अंधारात अंधारात आहे की नाही. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. इतका सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने दिला. इतका सुंदर आहे. दुर्लभ मनुष्य दे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ मनुष्य योनी तुम्हाला आम्हाला मिळाली. सुंदर नरदेह प्राप्त झाला. या सुंदर नरदेहाने काय साध्य करून घ्यायचे तर जगाचा मालक भगवान परमात्मा सगळ्यांचा आपल्या प्रत्येकाचा जगाचा मालक म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला आपलासा करून घ्यायचा. अभंगाचं पहिलं आपुला तो एक देव करून घ्यावा 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 आपुला तो एक देव करून घ्यावा
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोये सुख नोये सुख नोये सुख नोये ये रती माई के दुखाची जनती 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 तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा सुख नोये हे रती माई के दुखाची जनती हे रती माई के दुखाची जनिती हे रती माई के दुखाची जनिती हे रती माई दुखाची जनिती आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोये. जगाचा मालक आपलासा करून घेतला पाहिजे. आता कोण हो एक देव म्हणजे नेमका कोणता देव घ्यायचा? कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये तर फार देवांना कमी नाही. पण त्यातले त्यात कोणत्या देवाला आपलंसं करावं? झाड एकच असतं, फांद्या अनेक असतात. मुळापर्यंत जायचा प्रयत्न केला पाहिजे आहे की नाही? मूळ काय हो? कोणता भगवान परमात्मा आपलासं केला पाहिजे सांगा? तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव. जगाचा मालक जो बळीवंत आहे आणि आपल्याला जो सर्वतोपरी सहाय्य करू शकेल, आपल्याला तारून नेऊ शकेल असा जगाचा मालक एकमेव पंढरीश पांडुरंग परमात्मा आपलासा करून घेतला पाहिजे. आणि भगवान परमात्मा इथं अंतकरणामध्ये आपल्याला विराजमान करायचा हे विसरता कामा नये. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती अशा दोन भक्ती आपण ऐकतो, नेहमी ऐकतो. सगुणी भजता निर्गुणी पावलो. सगुणाची भक्ती का करायची? जोपर्यंत भगवान परमात्म्याची आवड होत नाही तोपर्यंत टाळ वाजवायचा, भजन करायचं, वारीला जायचं, रोज मंदिरात जायचं, आरती करायची, नित्यपूजा करायची. बाह्य अंगाने ही सगळी भक्तीच आहे. बाह्य अंगाची भक्तीच आहे, परंतु ही बाह्य अंगाची दिसते ना आपल्याला, जगाला दिसते, आपल्याला दिसते. कधी कधी माणसं सगळं करतात बाह्य अंगाने, परंतु काही माणसं प्रामाणिकपणे कोणाला न दाखवता, कोणाला न दाखवण्यासाठी करतात. आणि काहींचा देखावा असतो आहे की नाही? करतोय बा आम्ही आहे की नाही? आम्ही काय करतोय? देवदेव करतोय, हा देखावा झाला. परंतु प्रामाणिकपणे ही सुद्धा एक भक्तीच आहे. काय कोणाला दाखवण्यासाठी नाही, पण मला देवाची पूजा करायला आवडतं म्हणून मी भगवान परमात्म्याची नित्य पूजा करतो, हरिपाठ करतो, काकडा करतो. अंतकरणापासून देव ज्याला आवडतो ना त्याला हे आत्मीयतेने करावं वाटतं. वेगळा काही स्वार्थ नाही, आनंद वाटतो ते करतो माणूस. याच्या पलीकडे काय? हळूहळू इतका देव आवडायला लागतो की चला आता खरा भगवान परमात्मा कसा आहे ना तो आता पाहायची इच्छा झाली. अंतकरण सात्विक झाल्यानंतर एकदा की इथला सगळा विकार, काम क्रोध आदी विकार सगळे बाजूला निघाले, षड विकार एकदा बाजूला झाले की अंतकरण स्वच्छ होतं. आणि मग त्या स्वच्छ अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याची आस लागते. या अंतकरणामध्ये देवाला विराजमान करण्याची इच्छा होते आणि कोणीतरी महात्मा, साधू, सज्जन एखादा भेटावा ही इच्छा निर्माण होते. तळमळ जर असली ना दादा अंतकरणामध्ये की मला एखादा महात्मा भेटावा, एखादा साधू सत्पुरुष माझ्या जीवनामध्ये यावा, अशा जीवाला नक्कीच एखादा महात्मा दर्शन देऊन जातो, नक्कीच देतो. आणि मग लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. बस आता तू भक्ती केली ना, आता मी जे सांगतो ते करायला सुरुवात कर. बसत जा, ध्यान करत जा, नामस्मरण करत जा, अंतकरणातल्या भगवान परमात्म्याची ओळख करून घे. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. काय आत्मा? काय आपला पांडुरंग आहे. आणि म्हणून या सुंदर घरामध्ये सुद्धा देवाला विराजमान करता आलं पाहिजे. नामस्मरणाने ते होतं,
पण आपले विकारच इतके वाढले अंतकरणातले की देव कसा येलो. साधं मंदिर बांधलं, मंदिरामध्ये मूर्ती बसवायची, त्याच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारची विधी करावे लागतात. ती जागा पवित्र करावी लागते आणि मग त्या ठिकाणी देवाला विराजमान केलं जातं. देवाला जर अंतकरणामध्ये विराजमान करायचंय तर इथली सुद्धा जागा स्वच्छ करावी लागेल की नाही. आमचा क्रोध आम्हाला आवरत नाही, आमचा मोह आम्हाला आवरत नाही, मत्सर केल्याशिवाय राहत नाही. अहंकार तर आमचा बापरे बाप. नवल अहंकाराची अगोठी, विशेषण लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. लवाळा असतं, लवाळा, लवाळा मोठा भयंकर पूर येतो. त्या पुरामध्ये त्या पाण्याचा वेग इतका असतो की मोठमोठाली झाडं मुळासकट उंदळून फेकली जातात. इतका वेग असतो पाण्याला. डोळ्यासमोर मुळासकट उपटून फेकलेली झाडं दिसत आहेत. मला सांगा, एवढीशी लवाळा, काय सामर्थ्य त्याच्याजवळ? काहीच नाही. मोठमोठ्या वृक्षांपुढे तिचा काय पत्ता लागेल? काहीच नाही. पण ती हुशार असते. काय असते ती? हुशार असते. सगळ्या झाडांकडे बघते, पाण्याचा तो महापूर बघते. एवढं मोठं पाण्याचा लोंढा माझ्या पुढे येणार, आता माझं काही खरं नाही, आता मी सुद्धा यांच्यासारखीच होणार, आता माझं काही खरं नाही, आता मी काय करू शकते? माझ्याजवळ आता दुसरं काही नाही, आता फक्त आणि फक्त माझ्याजवळ एकच राहिलंय. मी काय करेल? या वृक्षांसारखं ताट उभं राहणार. मी या पाण्याला काय होईल? नम्र होईल, नम्र होईल. या पाण्यापुढे मी झुकून जाईल. याचा कुठं प्रतिकार करू शकेल मी? हे तर कधीच शक्य नाही, कधीच शक्य नाही. मी याला नम्र होऊन जाईल. काय होतं माहिती का? ती पाण्यापुढे झुकते. काही दिवस, काही महिने तो महापूर चालू असतो. बरोबरीचे झाडं सगळे उबंदळून फेकली जातात. हळूहळू कालांतराने पाणी ओसरतं. पाणी कमी होतं. कमी होता होता पूर हळूहळू ओसरून जातो. पूर थांबून जातो. पाणी संपतं. आणि सगळं पाणी संपल्यानंतर ती लव्हाळा हळूच वरती डोकं काढते. माघारी वळून पाहते. मागे पाणी नाही, पुढे पाणी नाही. वाचले गड्या, एवढा मोठा महापूर. आजूबाजूला बघते, माझ्या सोबतीचे कोण कोण आहे? कोणीच नसतं. सगळे झाडंच्या झाडं उंदळून फेकलेले असतात, वाहून गेलेले असतात. का रे गड्या, कसं काय असं झालं? कोणीतरी सांगितलं, अगं तुला माहिती नाही, ज्ञानोबरायांनी सांगितलं ना गं तुला. काय? महापुरे झाडे जाते, तेथे लभाळे वाचती. का वाचली ती? त्या पाण्यापुढे काय झाली? ती पाण्यापुढे नम्र झाली. नम्र झाला भूता नम्रतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना दादा, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला सुद्धा साठवता येतं. त्याला थांबावं लागतं. एवढी ताकद कशामध्ये? फक्त नम्रतेमध्ये. कधी मारवाड्याच्या दुकानामध्ये गेले ना, गुजराती मारवाडी, माता माऊलीनं तुम्ही ढिगभर साड्या काढा, ढिगभर ढिगभर साड्या काढा. तुम्हाला एकही घ्यायची नाही त्याच्यातली. तुम्हाला ना आवडू दे एक पण, तुम्ही तशाच निघा बाहेर. शब्दाने तुम्हाला कोणी तो काही बोलणार. ठीक आहे, नाही आवडलं तुम्हाला माऊली, चालेल ठीक आहे, असू द्या असू द्या, मी आवरून ठेवतो. तासभर त्या गाड्या घालत बसल तो परत. हे झालं त्यांचं. शांत डोक्याचं असतात, आहे की नाही? आणि आपण 4 वस्तू दाखवू, 4 5वी जर मागितली तेव्हा ती दाखवा. घ्यायची तुला? तुला खरंच घ्यायची असेल तर काढायला लाव मला. उगाच दमू नको. काय असते त्यांच्याकडे? नम्रता असते, शांत डोकं असतं. आपला बुकीत कांदा फोडतो, काय तल्प राहतात कांदा बाहेर. बैल बसतो आपण बुकीत. मराठी माणसाचं अवघड काम आहे, पण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे दादा. मुखात साखर असते, जिभेवर आणि डोक्यावर बर्फ असतो. भातम तुपम खातम टिचित राहतम. आपलं लसणाची मिरची खातम,
गरम डोकं असतं आपलं गरम. परंतु नम्रता आपल्या अंगी असली पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता. क्रोध आपला इतका अनावर होतो, क्रोध तळपायाची आग मस्तकात जाते क्षणात. इतका क्रोध बरा नाही. आपला शत्रू येतो. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे सगळे शत्रू एकदा बाजूला सारले बस अंतकरण शुद्ध होतं, सात्विक होतं. आणि अशा अंतकरणामध्ये मग जगाचा मालक विराजमान होतो. असं हृदय प्रत्येकाला करायचंय आणि भगवान परमात्माला इथं साठवायचंय. तो देव आपलासा करून घ्यायचाय. आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विन जीवा. सुख नव्हे, जीवाला सुख पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. दुःखाद विजयंते जंतू सुख सर्वाय रुच्यते. सुख सगळ्यांना रुचकर वाटतं, हवावंसं वाटतं. मी सुखी व्हावं हे सगळ्या जगाला वाटतं. मला दुःख व्हावं असं कोणी मागितलं का? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणीच मागून घेतलं नाही. पण सुख मात्र लहान पोराने सुद्धा दर्शनाला गेला ना देवाच्या, तर ते सुद्धा म्हणतं देव बाप्पा मला सुखात ठेव. म्हणजे त्याला सुद्धा सुख कळायला लागलं. सगळ्यांना सुख पाहिजे, पण तो सुखी मात्र आपण कोणी नाही. कारण एवढंच आहे, का सुखी नाही? आपण देव आपलासा केला नाही. देवाला आपलं केल्यानंतर दुःखी राहू शकत नाही. कारण परमात्मा आणि सुख हे वेगळं राहू शकत नाही. मी काल परवाच एक दृष्टांत दिला. आडावरती माता माऊली पाणी आणायला जायची. आड विकला पाटलांनी पाणी. आड विकला, गुरुजीची बाई पाणी घ्यायला आली, पण आडातून पाणी काय पाटील घेऊन द्याय ना. का बरं घेऊन द्याय ना? जा गुरुजींना बोला. आले गुरुजी, काय झालं? मी तुम्हाला काय लिहून दिलं आहे? आड लिहून दिलंय. आडातलं पाणी लिहून दिलंय का? नाही. मग आता काय करायचं? वकील साहेब आले. काय झालं पाटील, पाणी घेऊन येत ना? बघा मी काय लिहून दिलंय त्याच्यावर. आड विकला, पाणी आहे का? पाणी माझं आहे. बरं. मग वकील साहेबांनी डोकं लावलं. का हो पाटील, जर आड त्यांचं आहे म्हणतात, पाणी तुमचं आहे म्हणतात, मग त्यांच्या आडामध्ये तुमचं पाणी कसं काय हो? उलटा तुमच्यावर डावा ठोकला पाहिजे. पाटील म्हणाले पाणी तुमचं, आड आहे तुमचा. मला सांगा, पाण्याला सोडून आड राहतो का? पाण्याला सोडून विहीर राहील का? विहिरीला सोडून पाणी राहील का? जसं पाणी आणि विहीर वेगळे राहू शकत नाही, तसं परमात्मा आणि सुख वेगळे राहू शकत नाही. आणि म्हणून जर सुख पाहिजे असेल तर परमात्म्याला आपलंसं करावं लागेल. जर नाही केलं, जगाच्या मालकाला जर आपलंसं केलं नाही तर काय होईल? अभंगाचं दुसरं रती माई के दुखाची जाती. 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 जण रती माई के दुखाची जाती. नाही आधी आधी अवसानी, नाही आधी आधी अवसान. रती माई के दुखाची जाती. रती माई के दुखाची जाती. हे रती माई के दुखाची जननी. हे रती माई के दुखाची जननी. हे रती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. इतरत्र सगळं दुःख आहे बरं का, सगळंच दुःख आहे. प्रत्येकाला भेटा तुम्ही, प्रत्येकाला मनापासून विचारा, बाबा काय चाललंय तुझं, बरं आहे ना? जर थोडंसं खोदून विचारायचा प्रयत्न केला ना, तर तो त्याचे दुःखाचे पाडे चालू करतो सांगायला. काय सांगू बाबा, माझे दुःख मलाच माहिती. अरे बाबा तुझं झालं का सांगून, आता माझं सुरू करतो. ऐक माझं दुःख ऐक, तुझं दुःख ऐक, माझं दुःख ऐक. दोघांचं दुःख एकत्र करू, दुःखाचा कळस करू, दुःखाचा डोंगर उभा राहील. बरं एवढं सगळं दुःख आहे ना बाबा, असं फक्त आपल्यालाच करा. अरे कशाला सांगतो? काल एकाला विचारलं त्यालाही त्याचे, परवा एकाला विचारलं त्यालाही त्याचे. सगळ्यांनाच दुःख आहे बाबा. सगळेच जर दुःखी आहे तर सुखी तरी आहे कोण? सुखी कोणी आहे की नाही? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो
दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागे थोड़े थोड़े सब जन दुखिया। राजाला दुःख आहे, प्रजेला दुःख आहे, ज्याच्याकडे अमाप पैसा आहे। राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी। पैसा आहे ना तो सुद्धा दुखी आहे, बैरागी जो भिक्षा मागून खातो तो सुद्धा दुखी आहे। थोडं थोडं दुःख तर सगळ्यांनाच ना दादा। मला सांगा करोडपती म्हणजे सुखी का? करोडपती पैसा खूप आहे म्हणजे सुखी का? लाखो रुपयाचा बेड आहे घरामध्ये झोपायला, पण डॉक्टरने सांगितलं ए बेड झोपू नको, खाली पोत टाक, खाली पोत टाक। काय कामाचं ते लाखो रुपयाचा बेड? साखर कारखान्याचे चेअरमन आहे दादा। हं, साखर कारखान्याचे चेअरमन पाहिजे तेवढी साखर घरात साठवून ठेवतील ना, पाहिजे तेवढी, पण डॉक्टरने सांगितले चमच्यावर सुद्धा खायची नाही। शुगर आहे तुला चमच्यावर काय कामाची ती श्रीमंती? मला तर वाटतं दादा भाऊ जगामध्ये एकच सुखी सध्या, आमचा बळीराजा सुखी बरं का। बळीराजा कष्टाने कमवतो, घाम गळतो, रात्रंदिवस मेहनत करतो आणि भाकर चुरून खातो आणि क्षणात पडल्या पडल्या झोपतो आणि घोरतो। ज्याला जगात आज सुखाने झोप लागते ना तो जगातला श्रीमंत आहे, पैशावाली श्रीमंत नाही। झोपेच्या गोळ्या खावा लागतात तेव्हा झोप येते, अशी माणसं आहे। गोळी खाल्ल्याशिवाय झोप नाही। मला सांगा ना तुम्ही सगळे कोणी गोळी खाता की? तर श्रीमंत आहे तुम्ही म्हणून पडल्या पडल्या झोप लागते। सुख शोधत निघाली मंडळी काही काही, डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणे का तुम्ही सुखी का? अरे रोजचे पेशंटचे तोंड पाहू मला दुःख झालं एवढं का बस, रोजचे दुःख नाही माझ्या मागे। वकील साहेबांना गेलो, कशाला विचारता आमचं आमदार खासदार? अहो नका आमच्या भानगडीतच पूर्ण, आम्हाला सुखाची झोपच नाही। सगळी मंडळी एकत्र झाली, एवढी मोठी टोळी झाली की यांना कोणालाच सुख भेटा ना, मग आता काय करावं? निघाले, एक साधू महात्मा भेटला आणि त्याला विचारलं का? त्यांना विचारलं, दर्शन घेतलं, सुख कोणाला? सुख कोणी आहे का म्हणे या जगामध्ये सुखी? म्हणे आहे, तुम्हाला शोधावं लागेल, पण जर सापडला ना त्याचा एक एक शर्ट घ्या म्हणे तुम्ही, तो शर्ट घ्या आणि झोपा, तुम्हाला झोप लागेल। तिथून पुढं निघाले, राहिले साहिले सगळे समाजकारण अर्थकारण राजकारण सगळ्यांना भेटले, कोणी सापडाना, शर्ट घालावा कोणाचा? थकून गेले आणि बांधावरून चालले होते, बांधावरनं चालले होते आणि एक शेतकरी राजा आऊत धरलेलं, उन्हाचा कडाका झाला, दुपारचे 12 वाजले, घामाघूम झाला होता, बैलजोडी खिल्लारी, हे असं आऊत चाललेलं आहे, वावर आता संपणार वखरून नांगरून आणि बस आता बैलजोडी बांधायची। आऊत टाकलं, दोन्ही बैल सावलीला आणले, पाणी पाजले, घटाघटा बैल पाणी पेले, बांधून दिले, कारभारीन तिकडून भाकरी घेऊन आली, हे भाकरी मस्त अशा कांद्याची फोड आणि भाकरी भाजी लोणचं आणि ते भाकरीने ते लोणच्याचा असा स्पर्श झालेला, वा 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 वा, अशी मजा त्या खाण्यामध्ये। 2 भाकरी चर चुरून टाकल्या आणि आमटी टाकली, चुरून खाऊन घेतल्या, पोट भरलं, तांबेभर पाणी घटाघटा प्याला आणि हे पडल्या पडल्या झोपला आणि घोरायलाच लागला। हे सगळे पाहतच होते। हे आलं, बैल सोडले, बांधले, पाणी पाजलं, कपडे काढले, विहिरीत उडी मारली, आंघोळ करून बाहेर आलं, 2 भाकरी तुडावल्या, खाल्ल्यान झोपलं, घोरायला लागलं। सापडला म्हणे, सुखी माणूस सापडला, त्याला झोपू नाही दिलं। उठ म्हणे भाऊ उठ, अरे शोधता शोधता किती थकलो आम्ही, तुला शोधत होतो इतक्या दिवसांचा इतक्या वेळाचा, तू सापडला। अरे काय झालं तरी काय तुम्हाला? एवढी मोठी मोठी माणसं माझ्याकडे का बरं आली? मोठी मोठी माणसं शेतकऱ्यांकडेच येतात दरवेळेस। आणि मग आले ते, उठवलं, उठून उभं राहिला, काय पाहिजे काय तुम्हाला? का त्रास देऊ लागले गरीबाला? भाऊ तुम्ही कसले गरीब हो, जगात तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहेत का? अहो तुम्हाला एवढी सुंदर झोप लागली पडल्या पडल्या, ही झोपच नाही ना आम्हाला, मग काय पाहिजे तरी काय? काय पाहिजे तुम्हाला? एवढे गरम होऊ नका, छोटंसं मागणं आहे हो, पैसे देऊ आम्ही। बरं काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, एका साधूनं सांगितलं की ज्याला सुखानं झोप लागती ना त्याचा एक शर्ट घ्या म्हणे, घाला, एक शर्ट घ्या। तुमचा एक शर्ट देता का? अरे येडे हो, माझ्या काही एखादा असता तर मी काल उघडा झोपला असतो। म्हणजे मला सांगा सुखाची भाषा, सुखाची व्याख्या म्हणजे पैसा आहे का? पैशामध्ये सुख मोजता येत नाही। पैसा करोडो रुपये नाही जगामध्ये, आपल्यापेक्षा श्रीमंत आहे,
खूप लोक आहेत, अब्जाधीश लोक आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा सुख नाही. प्रामाणिक कर्म जे जे आहेत ना त्याच्याकडे सुख आहेत. म्हणून म्हणतात ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. शेतकरी राजाचे कर्म प्रामाणिक आहे, त्याचं फळ काय हो? सुखानं झोप, आनंदी जीवन असं आहे. आणि म्हणून कर्मप्रधान जीवन साधूचं जरी असलं तरी माणसाने सुद्धा चांगली कर्म केली पाहिजे. कारण कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. जर कर्म चांगले असले तर फळ निश्चित चांगलं आहे, पण कर्म चुकली ना दादा तर जगाच्या मालकाला सुद्धा वनवास भोगावा लागला. दशरथ राजाला सुद्धा वियोग सहन करावा लागला, सीतामाईला सुद्धा. हा आहे की नाही? मग कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला. रावणासारखा राजा पण क्षय झाला, काही शिल्लक राही नाही. वियोग घडला सीतादेवी, सीतामाईला वियोग सहन करावा लागला. ही कर्माची गती. कर्म रेखा टळना जे जे लिहिले प्रारब्ध, ते न चुके कर्म गती, ते न चुके कर्म ते न चुके कर्म गती, ते न चुके कर्म गती. होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी, होणार सारखी बुद्धी. कर्म रेखा टळेना, कर्म रेखा टळेना, कर्म रेखा टळेना, कर्म रेखा टळेना. जय जलीले पारधी, जय जलीले पारधी, जय जलीले पारधी. जे प्रारब्धामध्ये असणार आहे ते घडणार आहे आपल्याला सुद्धा. दादा बघा, आज आई साहेबांना जाऊन वर्ष झालं, आपल्यातले अनेक व्यक्ती आपल्यातनं निघून गेलेत. या ठिकाणी उपस्थित तुम्ही सगळे आहात ना दादा, आपली सुद्धा प्रत्येकाची एक वेळ ठरलेली आहे. प्रत्येकाला एक दिवस जायचं निश्चित आहे. आपल्याला कोणालाच माहिती नाही आपली वेळ कोणती, आपला काळ कोणता आहे आणि जायचं कधी आहे. काल परवा दिंडोरी तालुक्यामध्ये एक घटना घडली बघा. गायीसाठी गवत कापते ती मुलगी, वय वर्ष 21. गवत कापता कापता मागून बिबट्याने हल्ला केला आणि जागेवर धरलं गेलं घराजवळच. पण मग धरल्यानंतर काय आवाज करणार, कोणीच नाही तिथं. बरं द्या सोडून, पुढचं सांगू का? वेळ कशी येऊ शकते. 2-4 दिवसापूर्वी एवढा मोठा आतंकवादी हल्ला झाला. अहो, पर्यटक आनंद लुटण्यासाठी गेले तो तिथं, आपले आनंद घेण्यासाठी. चला, जीवनामध्ये काही पैसे कमवलेत ना, त्या पैशांचा उपभोग घेऊ म्हणून चला फिरायला गेलेत. आणि आपल्या भारताचं स्वर्ग म्हणतात काश्मीर, प्रत्येकाला वाटतं काश्मीर बघावं, गेले काश्मीर पाहायला. झालं काय, त्या पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केला. निशस्त्र असणारे हे पर्यटक आले आणि विचारलं, बताओ हिंदू या मुस्लिम? बोला मुसलमान आहे का हिंदू आहे तुम्ही? लोक भीतीपोटी म्हणाले आम्ही मुसलमान आहे म्हणे. कलम पडा, कलम बोला. काही बोलताय ना. कोणाच्या डोक्यात गोळी घातली, कोणाच्या पोटात गोळी घातली, कोणाच्या छाताडात गोळी घातली. इतकं दुर्दैवी मरण आलं, इतकं वाईट. 26 लोक आपली त्या ठिकाणी मारली गेली. 26 लोक. आतंकवाद्यांना कुठला धर्म नसतो. मग हिंदूच का मारता हो तुम्ही? हिंदूंनाच का मारता? तुम्ही कितीही हिंदू धर्मावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करा, कितीही धर्माची माणसं मारा, पण हा सनातन आहे, हा कधीच मिटू शकत नाही. इथं आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहोत. पण एकदा की आमच्या या भारत मातेचे सुपुत्र जर जागे झाले ना दादा, तर तुमचं काही खरं नाही, तुमचं काही खरं नाही. तुम्ही याल, माराल, चालूच राहतील तुमच्या या गोष्टी, परंतु वेळ आल्यानंतर मात्र भारताचे जवान सुद्धा मागे सरणार नाही. मग फक्त यांना आदेश देण्याची वेळ बाकी आहे, नाहीतर तयारी ते सगळी, पहिल्यापासून तयारी ते सगळी.
सिंधू नदी आत्तापर्यंत एवढा मोठा पाकिस्तान आणि भारत देशाचं युद्ध झालं त्यावेळी सुद्धा हे पाणी बंद केलं नाही, ते आत्ता बंद केलं. म्हणजे एवढं मोठं युद्ध झाल्यानंतर सुद्धा यांना पाणी पाजत होते आपला देश, पाणी सोडलेलं होतं. परंतु आज एका आतंकवादी हल्ल्यामध्येच यांचं पाणी बंद केलंय. म्हणजे काळ बदलतोय, दिवस चांगले आहेत. आपण म्हणतो फक्त दादा की काय धर्म धर्म धर्म, पण धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. या धर्माचं आचरण बिघडता कामा नये. आपण धर्माला चिटकून राहिलं पाहिजे. जाती बाजूला, धर्म आधी. सांगितलं जात होतं आतापर्यंत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. इतका पवित्र धर्म आहे की जगाला प्रेम, प्रत्येकाला भेटलेलं पाणी पाजावं, भेटलेल्याशी गोड बोलावं, प्रेमाने राहावं, ही शिकवण देणारा आपला पवित्र धर्म. परंतु तुकोबराय सुद्धा म्हणतात, मग जर कोणी एखादा नाठाळ आमच्या वाटेला जात असेल, जर एखादा आमच्यावर वाकडा घुसत असेल, तर संतांची भाषा फार कठोर आहे. काय म्हणतात, नाहीतरी घेऊ काशीची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हानू काठी. एखादा मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू आम्ही. काय भाषा आहे तुकोबरायांची. या मातीने आम्हाला तर शौर्य कधी शिकवलंय, वीरता रस आमच्या रक्तामध्ये भिनलाय. काय हो, ही माती पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेते, असा पवित्र पावन असलेला आपला महाराष्ट्राचा प्रांत, ही भारत भूमी. हत्ती माझा, घोडा माझा, किल्ला माझा, मावळा माझा. जगणार महाराष्ट्राकरता, मरणार महाराष्ट्राच्या माती करता. इथून पुढचं जगणं फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्या करता. आळशी म्हणून जगायचं नाही, जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. ठरलं ठरलं ठरलं. 18 पगड जात एकत्र केली आणि माझ्या या छत्रपती शिवबाने वयाच्या 16व्या वर्षी भगवान महादेवाचं मंदिर गाठलं. मर्द मावळा जमा केला, आपल्या बोटाचं रक्त कापून भगवान महादेवाच्या पिंडीला अर्पण केलं आणि एकच जय जयकार झाला. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. ही महाराष्ट्राची माती दादा. इथं शौर्य, वीर हा रस आमच्या रक्तात भिनलाय. आमचा संयम फक्त आम्ही ठेवलाय, बाकी काही नाही. ज्या दिवशी आपण झोपलो दादा, खरंच धर्म आपला झोपलाय, गाफील आहेत. माणसांची फार तयारी झाली, फार पुढची तयारी. कालची बातमी आहे, 430 पाकिस्तानी नागरिक जळगावमध्ये व्हिसा काढून आलेले आणि खूप काळासाठी तिथेच थांबले. 430. 111 पुण्यामध्ये. हे सरकारी आकडे वर का. आणि असे घुसखोरी करणारे तर बांगलादेश आणि पाकिस्तानी तर हजारोने असतील, आपल्याला माहिती नाही. मला सांगा कशासाठी आले ते, कशासाठी आले. आपण म्हणतो फक्त आपला नाशिक जिल्हा फार सुखात आहे आपण, पण काल परवा नाशिकमध्ये सुद्धा दंगल झाली की नाही भाऊ. नाशिकमध्ये सुद्धा दंगल झाली. मग कधी जागे व्हायचं. आपल्या घरापर्यंत संकट आल्यावर अरे साप निघाला तर आम्हाला काठी सापडत नाही लवकर. जरा हल्ला आला आमच्यावरती, आमच्याकडे काय तयारी सांगा ना दादा. कोणत्या तयारीत आहे आपण. काही नाही काही नाही. आपण फक्त असे उभे राहू, येऊ द्या कापण, मरलो ना आम्ही, काय शिल्लक राहणार आपलं. आपण गाफील आहोत, सावध झालं पाहिजे. आता तरी येते ना अक्षय तृतीया, एकच करा, धर्माचं काम करायचं ना, टोपीवाल्याकडनं घ्यायचं टाळा. आंबे खायचे ना तुम्हाला, टिळ्यावाला पा, गंध दिसला ना, हा बाबा 1 किलो 2 किलो काय द्यायचे, टोपीवाल्याकडनं घ्यायचं. काय नाही, एवढंच करा. हे धर्माची जागृती दादा. एवढं तर करू शकतो ना आपण. पण आजही हजारो मुली बेपत्ता होत आहेत, ही घडतायत, फक्त आपल्या आजूबाजूला नाहीत ना, म्हणून आपण वाटतंय की चांगलं चालू. पण जगामध्ये सर्रासपणे हे घडतंय. आमची गाय रोज कत्तलखान्यामध्ये जाते, रोज गायी कापल्या जात आहेत. आपला भगवान महादेवाचा नंदी सुद्धा कापला जातोय. गाड्याच्या गाड्या भरून रात्रीच्या रस्त्याने चालतायत. कत्तलखाने सर्रासपणे चालू आहेत. मग सगळं चालू आहे, आम्हाला फक्त डोळ्यांना दिसत नाही. म्हणून आपल्याला वाटते की आम्ही काय आहोत, सुखात आहोत, आपला धर्म सुरक्षित आहेत. पण नाही, आपण खूप असुरक्षित आहोत. एकट्याचं काम नाही दादा, आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे. आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागं राहा. स्वस्वरूपी राहणे हाच धर्म. आणि म्हणून भगवान परमात्मे म्हणतात, जर तुम्ही देव आपलासा करून घेतला तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. आणि एवढंच नाही, सगळं दुःख तुमचं सरून जाईल. एवढंच नाही, जर तुम्ही भगवान परमात्मा आपलासा करून घेतला तर तो त्याचं स्वस्वरूप जे आहे ते तुम्हाला प्रदान केल्याशिवाय राहणार. अभंगाचं 3रं चरण. अविनाशकारी आपुली आईसे
अविनाशकारी आपली आईचे अविनाशकारी आपुली आईचे अविनाशकारी आपुली आईचे अविनाशकारी आपली आईचे अविनाशकारी आपली अभिमाना पिसे गोविंदाचे हेरती माई दुखाची जनी हेरती माई दुखाची हेरती माई दुखाची जनी ठोपार खुमाई टाळी वाजा ठोपार खुमाई ठोपार खुमाई ठोपार खुमाई ठोपार खुमाई ठोपार खुमाई ठोपार ठोपार खुमाई 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 देव ठोबार कुमार ठोपार खुमाई विठोबार कुमार ठोपार खुमाई देव ठोबार कुमार ठोपार खुमाई देव ठोबार कुमार विठोबार कुमार हर कुमार कुमार विठोबार कुमार ठोबार बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज इतकं नाचायची स्वतःला विसरून जायची. शबरी माता भगवान परमात्म्याची वाट बघताना इतकी तल्लीन होऊन वाट बघायची, माझा देव कधी माझ्या कुटीमध्ये येईल, आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना, रामा रघुनंदना रे रे माझा राम राया, भोळ्या शबरीची भोळी रे माया, ये रे माझा राम राया. जगाचा मालक माझ्या कुटीमध्ये कधी येईल आणि माझी कुटिया कधी पावन होईल, ही आस त्या शबरी मातेच्या अंतकरणात होती. इतकी सात्विक अंतकरणातली ती आस होती, म्हणून जगाचा मालक शबरी मातेच्या दरबारात सुद्धा आला. मीराबाईने भजन केलं, ज्ञानोबरायांचा हात धरून जगाचा मालक समाधीकडे घेऊन जातोय. तुकोबरायांनी भजन करावं की देवाने सुद्धा त्याच्या तुकोबरायांच्या भजनात डुलावं, इतका आनंद तुकोबरायांच्या भजनामध्ये तुकोबराय घेत आहेत. अविनाशी स्वरूप प्रदान केले देवाने त्यांना. नाथ बाबा भजन करतायत, सगळी सकल संत मांदियाळी भजनात तल्लीन झालीये. सगळेच जर भजन करत असतील तर आपण का भजन करू नये? आपण सुद्धा ते भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. बोला भजन करा, टाळी वाजवा. 2 मिनिटात सेवा आवरायची आपल्याला. बोला बोला मोठ्याने बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 करा बोला. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रे पांडुरंग हरी विठ्ठला.
विनाश करे आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. आणि जर सर भगवान परमात्मा आपलासा गेला सुख मिळेल, अविनाशी स्वरूप मिळेल. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला म्हणतात, जर भगवान परमात्मा आपलासा कराल सुखाबरोबर अविनाशी स्वरूपाबरोबर तुम्हाला हयातीत असतानाच तुम्हाला जगाचा मालक दर्शन देईल आणि तुमची कीर्ती तुका म्हणे का, तुका म्हणे का मरणे सारे, तुका म्हणे का मरणे सारे, म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे. उत्तमचे उरे किरती मागे, उत्तमचे उरे किरती मागे, ये रती माईके दुःखाची जनानी, ये रती माईके दुःखाची जनानी, हे रती माईके दुःखाची जनीची, हे रती माईके दुःखाची जनीची. नाही आधी नाही नाही आदी अंती अवसान, हे रती माईके दुःखाची जनीची, हे रती माईके दुःखाची जनीची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. दुसऱ्याची कॉपी पण मात्र ती आग्रह म्हणून म्हणावं लागेल भाऊ. पिंगळा म्हणा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु तत्पूर्वी मला थोडंसं आईबद्दल बोलावं लागेल. 2 मिनटं आई, 2 मिनटं पिंगळा. कार्यक्रमाचा शेवट ऐका. आज आपल्यातनं जाऊन आईंना वर्ष पूर्ण होतंय. एखाद्या गेलेल्या व्यक्तीच्या पश्चात हे जे पिंडदानाचं ज्या आपल्या पद्धती आहे शास्त्राच्या त्या कराव्या लागतात. आपल्याला ते विधी करावे लागतात. अगदी गेलेल्या व्यक्तीपासनं त्या दिवसापासनं ते श्राद्धापर्यंतच्या ह्या विधी ठरलेल्या आहेत. का करायच्या? पिंडपदावरी दिला पुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. या पितरांच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्यासाठी हे विधी करायचे असतात. आणि म्हणून ह्या कुटुंबाने आजींच्या पश्चात दशक्रियेपासून दशक्रियेची सेवासुद्धा माझ्याच वाट्याला होती आणि पुन्हा श्राद्धाची सेवासुद्धा माझ्याच वाट्याला आली. माझं भाग्य समजतो. दिगंबर भाऊचे आभार मानतो. सगळ्या कुटुंबाचे मी आभार मानतो की त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्याकडे ही सेवा दिली. सगळं नियोजनच दिलं. त्या ठिकाणी आईंना जाऊन वर्ष होते. अजून आईंची आठवण ह्या कुटुंबाच्या अंतःकरणामध्ये आहेत. गेलेल्या व्यक्तीची जागा भरून निघत नाही दादा. कारण त्या व्यक्तीचं काहीतरी ऋण आपल्यावरती शिल्लक असतं. काहीतरी तो संबंध असतो, तो जिव्हाळा असतो, तो लढा लावलेला असतो त्या व्यक्तीने. गेल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण येणार हे भाविक आहे. सहज प्रत्येकाला येईल. कारण ती पोकळी भरून निघत नाही. आणि आई जाण्याचं दुःख तर फार भयंकर असतं. फार दुःख भयंकर असतं. ह्या ढगाआड गेलेला सूर्य जसा दिसत नाही ना, तशी माती आड गेलेली आई सुद्धा परत दिसत नाही. दुरी गेली दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी.
विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी सावळी हो माझी आई मला किती हो प्रेम देई सावळी हो माझी आई मला किती हो प्रेम देई विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी आई तुझं विन वाटे सार जग सुन सुन तुझ्या खुशीत जन्मलो माझं चांदण्याचं जिना माझं चांदण्याचं जिना माझं चांदण्याचं जिना दरी डोंगराच रान नाही ऊन तान भान अनवानी पायातून काटा कुटा गटोचून रक्त गळे गत्यातून माती रक्ताचं शिंपण तुझ्या पायाचं कुरूप हिऱ्या मोत्याच्या समान हिऱ्या मोत्याच्या समान माझं चांदण्याचं जिना माझं चांदण्याचं जिना अशी ती आई तिची जागा भरून निघू शकत नाही आणि म्हणून आईच्या पश्चात मातोश्री सुलाबाईंच्या पश्चात इतका सुंदर सोहळा या कुटुंबाने घडवून आणला. ह्या कुटुंबाला द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहे. या कुटुंबासाठी एकदा जरा टाळी वाजा जोरात. इतकं गोड नियोजन, इतके सुंदर गायक मंडळी, इतके वादक आणि सुंदर टाळकळी आणि तुम्ही सगळे एवढ्या बहुसंख्येने इथपर्यंत आलात हेच या कार्यक्रमाचं श्रेय आहे दादा. आणि म्हणून मातोश्रींच्या चरणावरती मी करून घेतलं नाही, आपल्याला सुख प्राप्त करून घेतलं नाही, अविनाशी स्वरूप जर आपल्याला घेतलं नाही, आपली कीर्ती जर महागारी शिल्लक राहिली नाही तर काय प्रकार होईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, एक जनार्दनी आमचं काय बजाईन, एक जनार्दनी आमचे काय बजाईन, पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा न पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा न पिंगळा महाद्वारी महाराष्ट्राची भूमी पवित्र पावन आहे दादा. आणि छत्रपती शिवाजीराजे ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन गेले, छत्रपती संभाजीराजे ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन गेले आणि शूरवीरांच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलोत, त्यांचे उपकार आपण विसरता कामा नये दादा. आणि म्हणून हत्ती माझा, घोडा माझा, किल्ला माझा, मावळा माझा, जगणार महाराष्ट्र करता, मरणार महाराष्ट्राच्या माती करता. इथून पुढचं जगणं फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य करता. माझ्या स्वराज्यातल्या एकाही व्यक्तीवरती संकट आलं नाही पाहिजे, माझी रयत सुखाने नांदली पाहिजे. माझ्या रयतीवरती आलेलं संकट मी परतावून लावल्याशिवाय राहणार नाही. मा साहेबांची इच्छा पूर्ण करणारं हे रत्न या मातीत जन्माला आलं आणि म्हणून या महाराष्ट्राची माती पावन झाली. ते माझे छत्रपती शिवाजीराजे म्हणाल, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मुघला पाणी दृष्ट मुघला गडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिरे गगनास कीर्तीचा डंका झालं माझं कीर्तन दादा. शेवटचे 2 ओळी ऐका फक्त. या गादीवरनं पोवाडे गायचे नाही, परंतु सांगेल दादा कीर्तन आवरलं, फक्त 2 ओळी घेईल. या राजांना सहाय्य करणारे मावळे कसे होते म्हणाल, हे मर्द मावळे सच्चे सिंहाचे बच्चे, हा हे मर्द मावळे सच्चे सिंहाचे बच्चे, नव्हते कोणी कच्चे शिवबाचा शब्द जीवा की प्राण, स्वधर्मासाठी अर्पण राखी तो भगव्या झेंड्याचा मान, राखी तो भगव्या झेंड्याचा मान.
पैठणीशी खानासारखं संकट राजाने परतवून लावलं. अरे तानाजी मालुसरे त्या कोंढाणा किल्ल्यावरती लढायला गेला तर पुन्हा माघारी आलाच नाही. तो शिवाकाशीत महाराजांचं रूप धारण करून जातोय, परत येत नाही. बाजी प्रभू देशपांडे खिंडीच्या तोंडाला उभा राहून राजांना म्हणतायत, राजे लाख मेले तरी चालतील राजे, परंतु लाखाचा पोशिंदा हा वाचला पाहिजे, जगला पाहिजे. राजे आपण सुखरूप विशाळगडावरती पोहोचा. ही खिंड बाजी शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत लढवेल. राजे राजे आपण निघा. आणि त्या खिंडीच्या तोंडाला राहून या बाजी प्रभू देशपांडे आपल्याला पराक्रम गाजवलाय. दोन्ही हातात तलवारी घेऊन बाजी बेधुंदपणे लढतोय. शरीरावरती इतके वार झालेत बाजीच्या, अंगावरती जागा राहिली नाही अशी शिल्लक की जिथे वार झाला नाही असा तो बाजी प्रभू देशपांडे त्या पावन खिंडीमध्ये धारातीर्थी पडला. एक 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 मावळा राजाने असा कमवला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तेच हिंदवी स्वराज माझ्या छत्रपती शंभूराजांनी 10 पटीने वाढवलं. आणि म्हणून म्हटलं जातं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. विठ्ठल जय जय.